आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. त्यांच्याकडनं जाणून घ्या सर, आपण आता चित्र बघितलं दक्षिणेतलं, कुठे इंडिया आघाडीला यश मिळताना पाहायला मिळते, कुठे एनडीएला मिळतंय, संमिश्र आहे. काय कल वाटतं तुम्हाला, काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की आता हा ओपिनियन पोल तुम्ही दाखवता, मी काय त्याच्याबद्दल काही आक्षेप मुद्दा म्हणून घेणार नाही त्याच्या संदर्भात, कारण शेवटी या जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आणि गेल्या 10 वर्षामध्ये काय झालेलं आहे ते लोकांच्या समोर आहे. आणि एकंदरच जे चित्र दाखवलं जातंय 370 400 पार, ह्या गणितामधनं पूर्णतः त्याला छेद मिळतोय. याचं कारण असं की जर 370 करण्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये जिथे त्यांना परफॉर्मन्स दिलेला आहे त्यांनी गेल्या 2 निवडणुकांमध्ये, तिथे त्याच्याहीपेक्षा पुढे जायला लागणार आहे. कारण इथे जागा कमी होताना जिथे दिसत आहेत, तुमच्याच ओपिनियन बोला, मी काय असं म्हणत नाही त्याच्यावरती. आणि हे चित्र जे आहे ते तुम्हाला दिसेल, कारण काय झालंय की तुम्ही आता आंध्राच्या संदर्भामध्ये अजूनही इंडिया आघाडीच्या बैठका चालू आहेत. लक्षात घ्या, अनेक लोक जे दहशतीमध्ये आहेत देशामध्ये, ते पुढच्या कालावधीमध्ये जशी वाट बघतायत की कधी कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर होत आहे आणि मग आपली खरी भूमिका समोर येते. आता तुम्ही जर सांगितलं तर हा दक्षिणेमधला ज्या एकंदर फेडरल स्ट्रक्चरच्यावरती जो आघात मोदी सरकारने दिलेला आहे की आज जे विरोधातले आहेत, विरोधाचे सरकारमधले आहेत, त्यांना निधी दिला जात नाही किंवा त्यांचा परफॉर्मन्स कमी होईल, लोकांची विकासाची कामं कमी करता येतील, ह्या पद्धतीचं त्यांचं मॉडेल आहे. त्या मॉडेलच्या विरोधामध्ये जे YSRच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता, आज ज्यांचं सरकार तिकडे आहे आणि असं म्हटलं जातं की इंडियाच्या जवळ आहे, त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की सगळ्या 5 जे दक्षिणेतल्या राज्यांची आपण एक मूठ बांधली पाहिजे आणि एकजूट करून त्या ठिकाणी लढलं पाहिजे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये. जर ही त्यांची पॉलिटिकल भूमिका असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषयांवरती, तर पुढच्या कालावधीमध्ये खरी जेव्हा कसोटी येईल त्यावेळेला काय असेल. त्यामुळे हे सगळी गणितं बदलणार आहेत हळूहळू. तुम्हाला दिसत येईल की 370चे कधी हळूहळू रिअलिस्टिक जे चित्र समोर येत जाईल, तुमचेच ओपिनियन पोल असेल पुढच्या कालावधीमध्ये येतील, नंतर मग एक्झिट पोल येणार आहेत, चित्र बदलणार आहे, एवढं निश्चित आहे. दिनेश सर, तुमचा अगोदरपासूनचं मी पाहिलं नाही, पण तुम्ही आता जे दाखवलं त्याच्यावरून मला असं वाटतं की हे काही अगदी अनबिलिव्हेबल नाही माझ्या दृष्टीनं. कारण की आज देशामध्ये जे एकूण चित्र आहे त्याच्याशी हे विसंगत वाटत नाही आहे. तुम्ही किती लोकांचा ओपिनियन पोलमधला तुमचा किती प्रतिनिधित्व आहे मतदारांचं वगैरे हे मला माहीत नाही, पण साइजेबल असतं असा माझा अंदाज आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधून तुम्ही ते ओपिनियन घेत असाल, कलेक्ट करत असाल. त्यामुळे हा जो एक अंदाज वर्तवलेला आहे, आत्ताचं देशातलं वातावरण जे आहे, गेल्या काही महिन्यामध्ये जे एक बदललेलं वातावरण दिसतं, विशेषतः मला असं वाटतं की मी आत्ताच्या क्षणाला जर बदलत्या वातावरणाचं कारण जर शोधायला लागलो, तर मला मोठं कारण हे दिसतं की राम जन्मभूमी आणि याचा परिणाम देशभर प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आहे. आपण अनुभवतोय, पाहतोय. गेल्या काही दिवसामध्ये अयोध्येला ज्या पद्धतीनं गर्दी सुरू झालेली आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जात आहेत तिथे. आणि ह्या वातावरणामध्ये सरकारविषयीची काही मतंसुद्धा आहेत. म्हणजे नुसतं भक्ती आहे, आणखीन रामाची भक्ती वगैरे असं काही नाही आहे की जे घडलं नव्हतं ते आतापर्यंत घडलं. मी काही प्रवक्ता म्हणून बोलत नाही आहे कुठल्या पक्षाचा. त्रयस्थपणे पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की राम जन्मभूमीसारखे जे विषय आहेत, आस्थेचे विषय आहेत, आणखीन जे आत्तापर्यंत केवळ लोंबकळत राहिले, कोणाचा कर्तेपणा आहे, कोणाचा नाकर्तेपणा आहे, हा विषय वेगळा आहे, पण जे विषय लोंबकळत राहिले होते ते पूर्ण होताना दिसतात. आणि ह्याच्यामुळे कदाचित सर्वसाधारणपणे आजपर्यंत जिथे विरोधाचं वातावरण होतं अशा कम्युनिटीमध्ये म्हणा किंवा अशा एकूण सामाजिक वर्गामध्ये सुद्धा आत्तापर्यंत जे वातावरण होतं ते बदलताना दिसू शकेल. आता मुद्दा राहतो की ती इंडिया आघाडी अजूनसुद्धा त्यांच्या जागा वाटपाच्या बैठका चालू आहेत, चर्चा चालू आहेत, अंतिम ह्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही आहेत. ही एक मला असं वाटतं की ही फारशी चांगली म्हणजे काय म्हणायचं त्याला, उत्साहवर्धक स्थिती नाही आहे इंडियाच्या दृष्टीनं. आणि दुसरं म्हणजे खरं पाहिलं तर इंडिया आघाडी म्हणून भाजपच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र आलं तर त्यांची टक्केवारी नेहमी जास्त असते, असं ते सरळ स्पष्ट गणित आहे. त्यामुळे असं, आणि हे इंडिया आघाडीचे लोकसुद्धा असं बोलत असतात की आपण एकत्र आलं तर आपण भाजपला हरवू शकतो. प्रॉब्लेम काय आहे मग, कोणता प्रॉब्लेम आहे? तर प्रत्येकाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे. हा इगो प्रॉब्लेम आहे, प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, नेतृत्वाचा प्रश्न आहे,
नेतृत्व कोण करणार, इंडियाची आघाडी झालीच तर नेतृत्व कोणाचं असू शकतं ह्याच्यावरती चर्चा होऊ शकत नाहीये, कारण कोणी स्पष्टपणे कोणाचं नेतृत्व मान्य करायला तयार नाही. हो. मी तर मला असं वाटतंय की गेले जवळजवळ 9-10 महिने किंवा त्याच्या गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून इंडिया आघाडीचा प्रयोग चालू आहे आणि त्याच्यासाठी बैठका चालू आहेत. आणि तेव्हापासून फक्त एकच प्रश्न असा येतो की ह्या आघाडीच्या नेतृत्वासाठी जे पुढे येतात ते नंतर माघार घेताना दिसतात, किंबहुना ते बदलतात. नितीश कुमारांचं काय झालं आपण पाहिलं. हो. त्यांच्या खांद्यावरती खरं म्हणजे मला असं वाटत होतं की नितीश कुमार निमंत्रक वगैरे होतील, आणखी अगदी त्या मुद्द्यावर चर्चा समन्वयक करावीच होतील. लागेल आपल्याला. पण दुसरीकडे मला केशवजींकडे यायचं आहे की जसं आता हे म्हणाले, दिनेश सर म्हणाले की राम मंदिर त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, पण त्या व्यतिरिक्त भाजप सातत्यानं कल्याणकारी योजना पुढे आणताना पाहायला मिळत आहे, सातत्यानं हॅमर केल्या जातात. तर त्याचा कुठेतरी फायदा ह्या त्याचा सगळ्या एक सातत्याने समाजामध्ये म्हणजे सचिन सावंत माझे मित्र आहेत चांगले, आम्ही चांगले विरोधी पक्षाचे असलो तरी आम्ही मित्र आहोत, पण मला त्यांना खरंच आज शुभेच्छा द्याव्याशा वाटतात, कारण ते म्हणत होते की सगळं चित्र बदलत जाणार आहे. ज्यावेळी मधल्या काळामध्ये 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी सुद्धा काँग्रेस जिंकणार असं चित्र तयार होतं आणि मी तुमच्याकडे एक्झिट पोलच्या वेळी मी तुमच्याकडे आलो होतो आणि त्यावेळी मी सांगत होतो, त्यावेळी सचिन सावंत मी एकत्रच होतो त्यावेळी, आणि त्यावेळी मी सांगत होतो की चित्र बदलणार आहे, हे चित्र एक्झिट पोलमध्ये येते तसं नसणार आहे, भारतीय जनता पार्टी 3ही राज्यामध्ये जिंकते. आणि त्यावेळी कोणी विश्वास ठेवत नव्हतं, पण त्याच्यानंतर चित्र झालं की भारतीय जनता पार्टी त्या सर्व राज्यांमध्ये जिंकताना दिसली जिथे काँग्रेस सरकार होते. त्यामुळे मला आजही त्यांना शुभेच्छा द्यायच्या. त्यांच्या अजूनही ते आशावादी आहेत की इथं काँग्रेसला चित्र खूप चांगलं येईल, काय दहशत वगैरे शब्द तरी वापरले. ठीक आहे, शेवटी विरोधकांचं काम असतं अशा प्रकारचे शब्दप्रयोग करायचे असतात, ज्यातनं एक कन्फ्यूज निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. पण या देशातली जनता खूप विचारी आहे, हुशार आहे, तिला आपण गृहीत धरता कामा नये. तुम्ही जो मुद्दा मगाशी उपस्थित केला आणि एक मुद्दा दिनेश गुणेंनी मांडला की राम मंदिराचा मुद्दा, राम मंदिर मुद्दा आहेच आहे, पण त्याचबरोबर देशातल्या जनतेला दैनंदिन जीवनामध्ये जो तुझा बदल घडलाय, मग तो उज्ज्वला गॅसच्या निमित्ताने असेल, मग शेतकऱ्यांना आज पंतप्रधान ती घोषणा करणार आहेत, ती थेट छोटीशी सन्मानजनक मदत जाहीर केली असेल, किंवा ज्या पद्धतीच्या अनेक योजनांची यादी मी आता तुम्हाला असून दाखवू शकतो की महिलांसाठी असतील, समाजातील वेगळ्या घटकांसाठी असतील, ज्यातनं मला काहीतरी आलंय, माझ्या जीवनात काहीतरी बदल घडतोय, सकारात्मक बदल घडतोय. तर देशातल्या प्रत्येक जनतेला असं वाटतं की मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, आणि त्यातून एक आज म्हणजे नॉर्मली सरकार निवडणूक आले की अँटी इन्कमन्स फॅक्टर असतो, पण आज मोदींची लोकप्रियता जनतेमध्ये दिसते. लोक असं म्हणतात की नाही, आम्हाला पुढचे पंतप्रधान मोदीजी हवेत. ही सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे, सर्व घटकांची प्रतिक्रिया आहे, समाजातल्या विविध घटकांची प्रतिक्रिया आहे. मगाशी मला प्रश्न विचारतात मग अमुक एक समाज का, तमुक समाज का, हे चित्र सर्वकालिक आहे. त्यामुळे विरोधकांचं, सचिन सावंतांचं किंवा विरोधकांचं म्हणणं असू दे, काय दहशत आहे, अमुक आहे, तमुक आहे, उलट खुल्या पद्धतीने खुल्या मनाने लोक सांगतायत की आम्हाला पुढचे पंतप्रधान मोदीजी हवेत.